बघा प्रॉब्लेम नंबर 4, पेज नंबर 14 चा प्रॉब्लेम. द स्ट्रक्चरल कनेक्शन शोन इन फिगर. या फिगर मध्ये दाखवलं काय स्ट्रक्चरल कनेक्शन काय झालं मारला सोबत. हो ते बल फुटेल की ते. आदित्य माईक तुझा ऑफ कर. सर सर. कनेक्शन शोन इन फिगर सब्जेक्टेड टू इसेंट्रिक फोर्स पी. आणि हा इसेंट्रिक फोर्स पी किती दिला बघा 10 किलो न्यूटन. इसेंट्रिक फोर्स पी 10 किलो न्यूटन विथ इसेंट्रिसिटी म्हणजे सीजी पासून फोर्सचं डिस्टन्स किती दिला इसेंट्रिसिटी ऑफ 500 mm. इसेंट्रिसिटी ई दिलाय 500 mm फ्रॉम द सीजी ऑफ बोल्ट्स. चारही बोल्टच्या सीजी पासून 500 mm. द सेंटर डिस्टन्स बिटवीन बोल्ट 1 and 2, 1 आणि 2 यांचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स जे आहे ते दिलेलं आहे. सेंटर डिस्टन्स बिटवीन बोल्ट 1 and 2 is 200 mm. 200 mm and the center distance between bolt 1 and 3, 1 आणि 3 म्हणजे वर्टिकल डिस्टन्स दिले 1 and 3 is 150 mm. 150 mm म्हणजे असं हॉरिझॉन्टल दिले आणि असं व्हर्टिकल दिले. पुढे ऑल द बोल्ट्स आर आयडेंटिकल अँड मेड फ्रॉम प्लेन कार्बन स्टील. मटेरियल दिले प्लेन कार्बन स्टील किती आहे बघा 30C8. मी लास्ट टाइमला सांगितलेलं हे कसं वाचायचं त्याला 100 ने डिवाइड करायचं. 0.3% कार्बन स्टील हा Mn आहे 0.8% Mn. इट्स SYT म्हणजे त्याचा यील्ड स्ट्रेंथ दिलाय. SYT इज 400 न्यूटन पर mm स्क्वेअर. 400 न्यूटन पर mm स्क्वेअर and the factor of safety is 2.5. And the factor of safety is 2.5. Determine the size of bolt. Determine the size of bolt. या बोल्टची साईज डिटरमाइन करा असं सांगितलं. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा या SYT आणि फॅक्टर ऑफ सेफ्टीचा जो काही यूज आहे तो पहिल्यांदाच करून टाकतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर. त्याच्यावर काय करतो रे आपण या मटेरियलचा परमिसिबल स्ट्रेस शोधतो. परमिसिबल स्ट्रेस म्हणजे परमिसिबल स्ट्रेस. आता याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये मी हा सुरुवातीला फाइंड आउट केला नव्हता. हा मी ज्या वेळेला लागेल त्यावेळेला फाइंड आउट केला. पण आज मी पहिल्यांदाच फाइंड आउट करून ठेवतो. आता बघा हा फोर्स तुम्ही सीजीएल दाखवला तर हे बोल्ट अशी तुटणार म्हणजे हे शिअर मध्ये आहे. त्याला म्हणजे आपण प्रायमरी शिअर. आणि जर समजा हे मोमेंट मोर रोटेट झालं तर हे बोल्ट तुटतात. बरोबर आहे. मधनच तुटतात त्यामध्ये सेकंडरी शिअर. म्हणजे इथं प्रायमरी पण शिअर आहे सेकंडरी पण शिअर आहे. म्हणजे मला परमिसिबल स्ट्रेस कुठला लागणार शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊ. शिअर स्ट्रेस कसा करते बघा आपण परमिसिबल 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. बघा परमिसिबल शिअर स्ट्रेस 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. टेन्साइल स्ट्रेस SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. टेन्साइल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस 0.5 SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. तो 0.5 SYT 400 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी 2.5. सॉल्व करा तुम्हाला शिअर स्ट्रेस मिळेल 80. ठीक आहे. म्हणजे परमिसिबल शिअर किती आहे या प्रॉब्लेम मध्ये 80. हे मी काय करत होतो याच्या आधी जे काही 2-4 प्रॉब्लेम जे आपण घेतलेत म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये पण जिथं लागेल तिथं डिटरमाइन करायचो. पण आज मी सगळ्यात पहिल्यांदा डिटरमाइन केले. बुक्स मध्ये पण बघितलं तर हे सगळ्यात सुरुवातीला डिटरमाइन करून ठेवलेलं असते परमिसिबल स्ट्रेस. आता माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला. हे मटेरियल वरून शोधला परमिसिबल. आता प्रॉब्लेम सॉल्व झाला. आता या प्रॉब्लेम मध्ये बघा 4 बोल्ट आहेत आणि या 4ही बोल्ट हे सिमेट्रिक आहेत बघा. म्हणजे याचा जो सीजी डिटरमाइन केला तर तो बरोबर सेंटरला यायला पाहिजे. सीजी डिटरमाइन केला तर तो बरोबर सेंटरला यायला पाहिजे. म्हणजे हा इथं येतं सीजी आहे जी. मग आपण काय करतोय याच्यामध्ये 2 टाईपचे शिअर फोर्सेस असं कन्सिडर करतोय. पहिला प्रायमरी शिअर फोर्स म्हणजे काय करतोय हा फोर्स इथून उचलतो आणि या सीजीला नेऊन ठेवतो असा इथं. म्हणजे हा व्हर्टिकल डाऊनवर्ड असा. हा व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स लागला तर हे 4ही बोल्ट काय होणार डाऊनवर्ड फोर्समुळे ही प्लेट डाऊनवर्ड जाणार. डाऊनवर्ड गेलं तर हे बोल्ट मधनं तुटणार म्हणजे शिअर होणार. बरोबर आहे. याची प्लेट खाली मूव्ह होणार आणि हे 4ही बोल्ट मधनं तुटणार. मधनं तुटलं याचा अर्थ काय झाले शिअर झाले. मग आपण काय करतोय हे शिअर होऊ नये म्हणून आपण असं कन्सिडर करतोय जर झाले नाही तर हे सगळे बोल्ट या अपवर्ड फोर्सला अपोजिंग फोर्स लावतात. त्याला मी इथे लिहितो प्रायमरी शिअर. मी त्याची फिगर ड्रॉ करतो इथं मुद्दाम. प्रायमरी शिअर बघा 1,
2 3 हे 4 बोल्ट आहेत तुमचे. हा सीजी आहे. या सीजी ला तुम्ही फोर्स हा कन्सिडर केला पी. हा फोर्स तुम्ही सीजी ला दाखवला इथं. तर हे चारही बोल्ट तुटले नाहीत. चारही बोल्ट तुटले नाहीत याचा अर्थ काय की इक्विलिब्रियम कंडिशन आहे. म्हणजेच या चारही बोल्टनी या तुमच्या फोर्सला इक्वल अपोजिट फोर्स लावला बघा असा. त्या फोर्सला अपोजिट फोर्स लावला इक्वल अपोजिट. चारही बोल्टनी 4 ठिकाणी. मग हा जो फोर्स असतोय त्याला आपण म्हणतो प्रायमरी फोर्स. म्हणजे 1 नंबरच्या बोल्ट मधला प्रायमरी म्हणून डॅश. तो P1 डॅश म्हणजे 1 नंबरच्या बोल्ट मधला प्रायमरी फोर्स. त्याला म्हणतो आपण P2 डॅश. त्याला म्हणतो आपण P4 डॅश. त्याला म्हणतो आपण P3 डॅश. 1 नंबरचा बोल्ट, 2 नंबरचा बोल्ट, 3 नंबरचा बोल्ट, 4 नंबरचा बोल्ट. म्हणून याच्यावरून आपण असं लिहितोय की जर प्रत्येक ठिकाणी फोर्स हे आयडेंटिकल बोल्ट असतील तर सेम यायला पाहिजे. सेम म्हणजे 1 2 3 4 या चौघांची बेरीज हा डाऊनवर्ड फोर्स आहे तेवढी व्हायला पाहिजे. आणि हे आयडेंटिकल असल्यामुळे हे चारही फोर्सेस काय असायला पाहिजेत सेम. म्हणून आपण म्हणते प्रायमरी शिअर फोर्स. प्रायमरी शिअर फोर्स म्हणजेच काय P1 डॅश 1 नंबरच्या बोल्टचा, P2 डॅश 2 नंबरचा, P3 डॅश 3 नंबरचा, P4 डॅश 4 नंबरचा. हे सगळे सेम असणार आयडेंटिकल बोल्ट असल्यामुळे. आणि ते किती असणार या P एवढी यायला पाहिजे. हे चारवांची बेरीज जर P एवढी आली तर प्रत्येकाची किंमत किती असणार P डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट्स. म्हणजे समजा हा 10 किलो न्यूटन असेल तर हा अडीच 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 हे सगळे अडीच अडीच 4 मिळून किती होणार 10 किलो न्यूटन. तो पी आहे 10 किलो न्यूटन डिवाइड बाय बोल्ट आहे 4 म्हणजेच हे किती आलं 2.5 किलो न्यूटन. ठीक आहे. हे 10⁻³ तसंच राहणार. हे 2.5 येते म्हणजे 2.5 किलो न्यूटन. हा तुमचा मिळाला प्रायमरी शिअर फोर्स. आता प्रायमरी शिअर फोर्स मिळवायला बाळांनो एकदम सोपं आहे प्रायमरी शिअर फोर्स मिळवायला. पण सेकंडरी शिअर फोर्स इथनं बाळांनो हे अवघड आहे. सेकंडरी शिअर फोर्स ठीक आहे. इथनं पुढं इम्पॉर्टंट आहे एकदम लक्ष द्या. आता प्रायमरी एकदम सोपा काय हा फोर्स सीजीला घेतला त्या चौघांनी अपोजिंग फोर्स लावला 1 2 3 4 सगळे आयडेंटिकल आहेत त्यामुळे आपण काय घेतलं या फोर्सला 4 मध्ये डिवाइड केलं आणि त्याची किंमत लिहिली. ठीक आहे. त्याची किंमत लिहिली. मला काय मिळाला प्रायमरी शिअर फोर्स. आता सेकंडरी शिअर फोर्स सेकंडरी कुणामुळे जनरेट होतोय बघा हे लय महत्वाचं आहे. हा पी फोर्स या सीजीच्या अबाउट क्लॉकवाईज मुवमेंट तयार करणार. क्लॉकवाईज बरोबर आहे काय असा क्लॉकवाईज मुवमेंट तयार करणार म्हणजे क्लॉकवाईजचा रोटेट व्हायला बघणार. समजा तुटलंच नाही समजा हे बोल्ट याचा अर्थ काय या क्लॉकवाईज मोमेंटला या चारही बोल्टनी काय केले इक्वल अपोजिट मोमेंट लावला. चारही बोल्टनी इक्वल अपोजिट मोमेंट लावला. आता तो मोमेंटची डायरेक्शन काय असणार या फोर्सनं क्लॉकवाईज लावलाय आणि हे इक्विलिब्रियमला असेल तर बोल्ट मध्ये जनरेट झालेलं मोमेंट हे कशा असायला पाहिजेत अँटी क्लॉकवाईज असायला पाहिजेत. अँटी क्लॉकवाईज. मग मी ते इथं दाखवतो सेकंडरी शिअर फोर्स. सेकंडरी शिअर फोर्स बघा जरासं सेकंडरी शिअर फोर्स. मी चारही बोल्ट दाखवतो त्यांची एफबीडी करतोय. एफबीडी ऑफ ऑल द बोल्ट्स बघा 1 2 3 4 हे जे आम्ही आता करालो हे एकदम इम्पॉर्टंट आहे एकदम. आता जर तुम्ही सांगायचं याचा मोमेंट कसा लागलाय सांगा. आता पीचा फोर्सचा मोमेंट कसा आहे क्लॉकवाईज. म्हणजे या प्रत्येक बोल्ट मधले मोमेंट या प्रत्येक बोल्ट मधले मोमेंट कसे यायला पाहिजे तुटू द्यायचं नसेल तर अँटी क्लॉकवाईज बरोबर. आता मी 1 नंबरचा बोल्ट दाखवतो फक्त 1 नंबरचा. सीजी पासून या बोल्टच्या डिस्टन्सला आपण म्हणतोय याचं रेडियस R1. सीजी पासून या बोल्ट पर्यंत डिस्टन्सला म्हणतो आपण R1. आता या डिस्टन्सला जर मोमेंट जनरेट करायचं असेल तर फोर्स कसा पाहिजे रे परपेंडिक्युलर पाहिजे. हा परपेंडिक्युलर फोर्स बघा या डिस्टन्सला फोर्स घेतला मी परपेंडिक्युलर म्हणजे हा फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे मोमेंटला. आता या मोमेंटची डायरेक्शन कुठे पाहिजे तुम्हाला बोल्टच्या मोमेंटची डायरेक्शन या फोर्सची क्लॉकवाईज आहे तर बोल्टची मोमेंटची कशी यायला पाहिजे अँटी क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईज जर पाहिजे असेल तर याचा एरो इथे येणार बरोबर. याचा एरो इथे येणार म्हणजे हा तुमच्या फोर्सची डायरेक्शन. याला म्हणणार मी P1 डबल डॅश. डबल डॅश म्हणजे सेकंडरी म्हणजे मोमेंट मुळे जनरेट झालेला शिअर फोर्स 1 नंबरच्या बोल्ट मधला सेकंडरी शिअर फोर्स.
समजलं तुम्हाला ही डायरेक्शन? आता असंच हा तुमचा 2 नंबरचा बोल्ट आहे. 2 नंबरच्या बोल्टवरचा फोर्स दाखवतो बघा. त्या सीजी पासून त्या बोल्ट पर्यंत डिस्टन्स म्हणजे हे तुमची रेडियस R2. आता याचा मोमेंट घ्यायचा ना, म्हणजे इथल्या फोर्सचा. तर हे जर डिस्टन्स असेल तर इथला फोर्स कसा पाहिजे याला? परपेंडिक्युलर. का? कारण मोमेंट पाहिजे आहे. फोर्स कसा पाहिजे? परपेंडिक्युलर. पण याचा मोमेंट कसा यायला पाहिजे? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज याचा अर्थ एरो इथे यायला, तर ते अँटी क्लॉकवाईज तयार होणार. बरोबर? म्हणजे हा तुमच्या 2 नंबरच्या बोल्ट मधला सेकंडरी शिअर फोर्सची डायरेक्शन. 2 नंबरच्या बोल्ट मधल्या सेकंडरी फोर्सची डायरेक्शन. तशीच 3 नंबरची दाखवतो. हे 3 नंबरचं डिस्टन्स. मोमेंट पाहिजे म्हणजे या डिस्टन्सला फोर्स तुमचा परपेंडिक्युलर पाहिजे आणि मोमेंट अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे. याचा अर्थ तिची डायरेक्शन इथं असणार. म्हणजे P3 डबल डॅश. 3 म्हणजे 3 नंबरच्या बोल्टचा, डबल डॅश म्हणजे सेकंडरी शिअर फोर्स. आता असंच मी 4 नंबरला दाखवतो. हे डिस्टन्स म्हणजे R4. सीजी पासून बोल्टचं डिस्टन्स म्हणजे, आणि याला परपेंडिक्युलर हा फोर्स असणार. हा परपेंडिक्युलर फोर्स. पण त्याची डायरेक्शन बघा. डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे, म्हणजे हे असे येणार. ठीक आहे? म्हणून मी इथं फक्त हिंट लिहून ठेवतो. हिंट काय? मोमेंट ड्यू टू शिअर फोर्स इज अँटी क्लॉकवाईज. हे लय महत्वाचं आहे. अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज मुळे हे सगळे एरो आहेत डिटरमाइन करतात. अंदाजे लिहिलेले नाही ते एरो. ह्याचा मोमेंट क्लॉकवाईज आहे, तर इक्विलिब्रियम साठी बोल्ट मधल्या फोर्सेसचे मोमेंट काय व्हायला पाहिजे? अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे. तर ही प्लेट तुटणार नाही, म्हणजे हे बोल्ट तुटणार नाही. ठीक आहे? मोमेंट तुटणार नाही, की त्याची एफबीडी आहे. समजलं सगळ्यांना? आता जरा लक्ष द्या. सेकंडरी शिअर फोर्स काढायचा आहे. मग मला सांगा, या 4 बोल्ट मधला कुठला बोल्ट पहिल्यांदा फेल होणार? मी लास्ट टाइमला पण सांगितलं, या 4 बोल्ट मधला समजा फेल झालंच, हे रोटेट झालंच समजा, तर पहिला कुठला बोल्ट तुटणार? जवळचा. जवळचा म्हणजे आता कुठला? 2 नंबर आणि 4 नंबर. पण या 2 नंबर आणि 4 नंबर मधला कुठला? 2 नंबर. ह्या 2 नंबर मधला कुठला? मी तुम्हाला सांगितलं काय? फोर्सच्या जवळचा आणि वरचा. फोर्सच्या जवळचा आणि वरचा बोल्ट तुटणार. ठीक आहे? म्हणून मी इथं पहिला लिहितो. ठीक आहे? हिअर बोल्ट नंबर 2 fails first, therefore it is subjected to maximum shear force. म्हणजे 2 नंबरचा बोल्ट जर फेल होणार असेल तर सगळ्यात जास्त फोर्स कुणामध्ये आहे? 2 नंबर मध्येच आहे, म्हणूनच तो फेल झाला. म्हणून सेकंडरी शिअर फोर्स कॅल्क्युलेट करताना आता सगळ्या बोल्ट मधलं फाइंड आउट करत बसायचं नाही. 1, 3, 4 मधलं घ्यायचं नाही. कोणामधलं घ्यायचं? जो फेल होणार आहे त्यातलाच घ्यायचा. म्हणजे काय होणार? P2 डबल डॅश. म्हणजे 2 नंबरच्या बोल्ट मधलाच फाइंड आउट करायचा. का? कारण की 2 नंबरचा बोल्ट पहिला फेल होणार आहे. सांगा याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. P इंटू E इंटू 2 नंबर आहे ना, म्हणजे इथे येणार R2 डिवाइड बाय R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर प्लस R4 स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. 2 नंबरच्या बोल्टचा काय काढावं लागेल? 2 नंबरचा फेल होणार आहे. जर तुम्हाला मस्ती असेल, पेपरमध्ये बसून टाइमपासला काय नसेल, मला बाकीचं काही येत नाही, फक्त एवढंच येते, सगळं शोधत बसायचं. P1 डबल डॅश, P2 डबल डॅश, P3 डबल डॅश, P4 डबल डॅश. पण हा प्रॉब्लेम लय मोठा आहे. मी सांगते तेवढंच करा. 2 नंबरचं कॅल्क्युलेट करा, त्यापेक्षा जास्त काय करू नका. ठीक आहे? ते शोधायचं कसं ते पण सांगितलंय. फोर्सच्या जवळचा आणि वरचा जो असेल त्याचं कॅल्क्युलेट करायचं. ठीक. मग तुम्हाला R1, R2, R3, R4 माहित आहे का वगैरे? बोल. डायरेक्शन कशी जरा ओळखायची, जरा सांगा की जरा. डायरेक्शन कशी ओळखायची जरा सांगताय का? R1, R2, R3 P1, P2. हे क्लॉक वाईज आहे ह्याचा मोमेंट. डायरेक्शन त्याची कशी जर ओळखायची? 4 बोल्ट फेल झाले नाहीत, 4 बोल्ट जर फेल झाले नाहीत, तर यांनी जनरेट केलेला मोमेंट हा अँटी क्लॉकवाईज पाहिजे. अँटी क्लॉकवाईज.
अँटी क्लॉकवाईज कसा करायचा, हा सीजी या सेंटरला जॉईन करायचा म्हणजे R1 इथे बघा. सीजी सेंटरला जॉईन केला म्हणजे हे R1 हे डिस्टन्स झालं. मग डिस्टन्सला फोर्स कसा असतोय परपेंडिक्युलर, मग फोर्स घेतला परपेंडिक्युलर, पण त्याचा मोमेंट कसा यायला पाहिजे, हा क्लॉकवाईज आहे म्हणजे बोल्टने जनरेट केलेला अँटी क्लॉकवाईज म्हणजे एरो खाली आला. तसंच गेला डिस्टन्सला फोर्स परपेंडिक्युलर अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे म्हणजे एरो वर आला. परपेंडिक्युलर अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे म्हणजे एरो खाली आला. परपेंडिक्युलर अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे अर्थ एरो वर आला. ठीक आहे, सोपा एकदम. म्हणून म्हटलं की लगेच काय होणार नाही, पण 2 प्रॉब्लेम झाले 3 प्रॉब्लेम झाले की हे तुम्ही सगळं सॉल्व्ह करू शकणार. आता मला R1 R2 R3 R4 माहित आहे का बघा. R1 R2 R3 R4 माहित नाही. मग मी काय करतो, तुम्ही या फिगर वरून सांगा सेंटर पासून 1चं डिस्टन्स, सेंटर पासून 2चं डिस्टन्स, सेंटर पासून 3चं, सेंटर पासून 4चं डिस्टन्स सेम आहे का वेगवेगळा आहे. सेम आहे. सेंटर पासून 2 सेंटर पासून 3 सेंटर पासून 4 सेम आहे का वेगवेगळा आहे. सेम आहे. सेम आहे. मग आता मी काय करतो, ते डिस्टन्स कुणाच तरी एकाच शोधतो. ते कसं शोधायचं बघा. बघा जरासं मी काय करतो, इथं हे जॉईन करतो असं आणि इथं ट्रायंगल फॉर्म करतो असा. इथं ट्रायंगल फॉर्म करतो, हा ट्रायंगल इथं दाखवतो तुम्हाला. हे डिस्टन्स किती आहे रे, हे डिस्टन्स 1 नंबरचं म्हणजे R1. हे बघा हे R1. हाईट किती असणार सांगा आणि हे डिस्टन्स किती असणार सांगा. हाईट आणि हे 150च्या काय असणार आहे, हे हाफ बरोबर म्हणजे 75 म्हणजे 75. त्यानंतर हे किती असणार सांगा, 100. 200च्या हाफ म्हणजे 100. ठीक आहे, मग आता काय करा, पायथागोरस थिअरम यूज करा. पायथागोरस थिअरम R1 स्क्वेअर इज इक्वल टू 75 स्क्वेअर प्लस 100 स्क्वेअर, 75 स्क्वेअर प्लस 100 स्क्वेअर. तो R1 इज इक्वल टू हे ऍडिशन करा आणि त्याचा रूट घ्या, मग R1 मिळेल. $125. किती झालं, 125. 125 म्हणजे R1 125. पण मी तुम्हाला मगाशीच विचारलं R1 R3 R2 R4 हे सगळे काय असणार, सेम म्हणजे दिलेले. क्लिअर, R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R3 इज इक्वल टू R4. आता या सगळ्या किमती माहित झाल्या, आता इथं पुट करतो. पी बघा, पी फोर्स किती आहे, 10 किलो न्यूटन. 10 into 10⁻³ इंटू ई बघा, इसेंट्रिसिटी किती आहे 500. इसेंट्रिसिटी किती आहे 500 इंटू R2 किती आहे 125 डिवाइड बाय 125चा स्क्वेअर प्लस 125चा स्क्वेअर प्लस 125चा स्क्वेअर प्लस 125चा स्क्वेअर. R1 R2 R3 R4 सगळे सेम आहे. सॉल्व करा, E2 डबल डॅश मिळेल. सॉल्व करा, तुम्हाला E2 डबल डॅश मिळेल. 10,000. 10,000 न्यूटन. ठीक आहे, बघा मला प्रायमरी शिअर फोर्स मिळाला, मला सेकंडरी शिअर फोर्स मिळाला. आता लास्टच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एक आठवत असेल तर बघा, मी 2 नंबरच्या बोल्टचा काय केलेला रे, 2 नंबरच्या बोल्टच्या फोर्सेसची ऍडिशन केली. पण आता मी तो रिझल्टंट फोर्स बोल्ट 2 हे लय महत्वाचं आहे. इथं सगळी चुकणार आहे, ही स्टेप सगळी चुकणार आहे. रिझल्टंट फोर्स ऑन बोल्ट 2 फक्त 2 नंबरचा बोल्ट घेतो. हा बघा, हा 2 नंबरचा बोल्ट तुमचा, मी मुद्दाम बाकीचे पण दाखवतो, पण माझ्यासाठी 2 नंबरच इम्पॉर्टंट आहे. हा फेल होणार आहे. हा तुमचा सीजी. लक्ष द्या, हे डिस्टन्स काय आहे सांगा, हे डिस्टन्स 2 नंबरच्या बोल्टचे R2. R2 ठीक आहे 125. आता मला याचा प्रायमरी फोर्स सांगा, याच्यावरचा प्रायमरी फोर्स ची डायरेक्शन इथं आहे बघा. प्रायमरी फोर्स कसा आहे,
अपवर्ड प्रायमरी फोर्स कुठल्या डायरेक्शनला आहे? Clockwise. अपवर्ड. अण्णा इथं प्रायमरी आहे. प्रायमरी व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स आलाय ना, याला हो. इक्वल अपोजिट म्हणजे अपवर्ड येणार तो. हा डाऊनवर्ड असेल तर हा अपवर्ड आहे. म्हणजे इथला प्रायमरी फोर्स P2' हा अपवर्ड आहे प्रायमरी. आता सेकंडरी सांगा. सेकंडरी अँटी क्लॉकवाईज म्हणून जनरेट होतोय म्हणजे R2 ला परपेंडिक्युलर. हे बघा हा तुमचा आला P2'. हा P2' म्हणजे प्रायमरी, हा P2" म्हणजे सेकंडरी. आता तुम्ही सांगा प्रायमरी आणि सेकंडरी आता भावाने एकत्र कशी करायची? प्रायमरी आणि सेकंडरी. आता हे करण्यासाठीची जी प्रोसिजर आहे, एक व्हर्टिकल आहे, एक इन्क्लाइंड आहे. आता मला काय करायला पाहिजे? इन्क्लाइंड फोर्स जो आहे की नाही, हेच दाखवतो इथं, तो रिझॉल्व्ह करायला पाहिजे. दोन कॉम्पोनंट मध्ये, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. हा रिझॉल्व्ह करायला पाहिजे. हा त्याशिवाय मला रिझल्टंट काढता येणार नाही. मग तो रिझॉल्व्ह करण्यासाठी हे बघा, मला हा अँगल माहित असायला पाहिजे. हा अँगल माहित असायला पाहिजे. मग हा अँगल शोधण्यासाठी, लक्ष द्या रे, हा अँगल शोधण्यासाठी काय करायचं सांगतो. इथं या जरासं बघा. हा ट्रायंगल आहे की नाही, हा ट्रायंगल असलं मी 2 नंबरचा ट्रायंगल फॉर्म करतो. जरा लक्ष द्या, 2 नंबरचा. हे बघा हा ट्रायंगल तो मी इथं दाखवतो. 2 नंबरचा ट्रायंगल बघा जरासं. हे R2 आहे. R2 हे बघा इथं आहे R2. हे डिस्टन्स 100 आहे, हे डिस्टन्स 75 आहे, हे 75 आहे, हे 100 आहे. तोपर्यंत ह्या अँगलला मी म्हणतो थिटा. ह्या अँगलला म्हणतो मी थिटा. ठीक आहे. मग ह्यात थिटा कसं शोधणार आहे? टॅन थिटा इज इक्वल टू 75 अपोजिट डिवाइड बाय ऍडजसंट 100. अपोजिट डिवाइड बाय ऍडजसंट. ह्यावरून थिटा किती येते सांगा जरा. थिटा किती येते सांगा जरा. $36.86. 36.86. 36.86. काय बघा क्लास चालू आहे 10 मिनिटं. थिटा मिळाला मला 36.86. आता जरा लक्ष द्या, मी हा अँगल शोधलाय. हा इथला हा अँगल शोधलाय. जरा इथं या. मी मुद्दाम ही फिगर किंवा ह्या फिगर मध्ये दाखवतो. या फिगर मी इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. हॉरिझॉन्टल लाईन आणि हे एक्सटेंड करतो मागे. बघा हा थिटा जो आहे थिटा, या R2 चा हॉरिझॉन्टल बरोबरचा आहे. बघा हॉरिझॉन्टल बरोबरचा R2 चा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल थिटा आहे. म्हणजे हा अँगल तुमचा थिटा आहे. R2 चा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल थिटा आहे. मग हा अँगल किती असणार सांगा. हा अँगल किती असणार सांगा. हे इथं 90 आहे. 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटा म्हणजेच किती येणार? 90 मायनस थिटा म्हणजे किती येणार? 90 मायनस 36.86. 53.14. 53.14. बोल बा. 90 मायनस थिटा होणार का ते तिन्ही अँगलचं 180 असते का? तिन्ही अँगलची ऍडिशन 180 असते. त्यातलं हे 90 आहे. म्हणजे ह्या दोघांचे ऍडिशन 90 यायला पाहिजे. मग हा थिटा असेल तर हा काय असणार? 90 मायनस थिटा. 90 मायनस 53. म्हणजे हा अँगल तुम्हाला मिळाला बघा. आता हा अँगल किती आहे? 53.14. कळलं? हा अँगल बघा हा मिळाला. P2' डबल डॅशचा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल मिळाला. आता सांगा हे दोन कॉम्पोनंट काय येणार? हा येणार P2" साइन साइन 53.14 आणि हा काय येणार P2" कॉस 53.14. समजलं सगळ्यांना? हे लय इम्पॉर्टंट आहे. इथं मॅक्सिमम पोरं चुकतात. इथं या स्टेपमध्ये हा एक व्हर्टिकल आहे, हा P2'. हा इन्क्लाइंड आहे. हा इन्क्लाइंड रिझॉल्व्ह करण्यासाठी हा अँगल शोधून त्याचा 90 मायनस करून हा मिळतोय. मग याला रिझॉल्व्ह करायचं. आता तुमच्याकडे किती फोर्सेस आहेत बघा टोटल. हे इन्क्लाइंड तुम्ही 2 केले, 1 2 आणि हा व्हर्टिकल 1. आता काय करा,
ह्या तीनच फोर्सेस आहेत, यांचा रिझल्टंट पाहिजे आहे तीनचा. मग काय करूया आपण, यांचं समेशन एफेक्स करूया. समेशन एफेक्स बघा, समेशन एफेक्स एक्स डायरेक्शनचे घ्या ह्यांची. 1 2 3 आहेत. हा इन्क्लाइन रिझॉल्व्ह केला, इन्क्लाइनचे 2 झाले, त्यामुळे 1 2 आणि हा व्हर्टिकल 3, हे 3 फोर्सेस आहेत. ह्या तिघांच्या मध्ये हॉरिझॉन्टल किती आहे बघा, एकच आहे. हा P2 डबल डॅश कॉस 53.14. P2 डबल डॅश ऑलरेडी तुम्ही शोधला आहे 10,000. सो 10,000 कॉस 53.14. सॉल्व्ह करा, तुम्हाला समेशन एफेक्स मिळेल. P2 डबल डॅश कॉस 1 2 3च फोर्सेस आहेत, ऍक्च्युअली हे 2च होते, याला रिझॉल्व्ह केलेले हे 2 झाले, जे टोटल झाले 3. त्यांचा रिझल्टंट काढावे आपण. सांगा किती येते समेशन एफेक्स. एकच फोर्स आहे, एकच आहे. 59 98 10,000 किती 59 98 98.61 5 998 998.61. हा समेशन एफेक्स मिळाला, म्हणजे इथला तिघांच्या मधला एक्स डायरेक्शन मिळाला. आता वाय डायरेक्शन काढा, समेशन एफ वाय. बघा इथं P2 डॅश, हा P2 डॅश आणि हा प्लस P2 डबल डॅश साइन 53.14. हा पण अपवर्ड आहे, हा पण अपवर्ड आहे, म्हणजे दोघांची बेरीज आहे. किमती पुढे करतो. P2 डॅश ऑलरेडी शोधलेला बघायचा, P2 डॅश 2.5 म्हणजे किलो न्यूटन आहे, 2,500 प्लस P2 डबल डॅश म्हणजे 10,000 साइन 53.14. सॉल्व्ह करा, तुम्हाला समेशन एफ वाय 2,500 प्लस 10,000 साइन 53.14. 8003.53 किती 8003.53 हॅलो बघा, सर, म्हणजे आमचं वेगळं आपल्याकडे आहे सर. कोणतरी एक चेक करा अजून. एक मिनिट सांगा, चुकलंय जरा. 10,502.03 10,501 ठीक आहे, 10,501 किंवा 2 येईल. ठीक आहे, मी न्यूटन घेतो आहे, 10,501 किंवा 2 येईल. आता सर लक्ष ते द्या, एफएक्स ला प्लस मायनस काय नाही का? काय म्हणजे एकच आहे ना, त्याला डायरेक्शन तुला ऑलरेडी माहित आहे, लेफ्टला आहे, त्यामुळे मी मायनस लिहित बसलेलो. मला माहित आहे ना ऑलरेडी लेफ्टला आहे. हे दोन्ही अपवर्ड आहेत ना, हे अपवर्ड आहे मला माहित आहे. म्हणजे आता काय झालं, या तिघांचं तुम्ही 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 सांगा, हे 2 अपवर्ड आहेत बघा, म्हणजे हा तुमचा समेशन एफ वाय आला, आणि एकच आहे तो लेफ्टला आहे, म्हणजे हा तुमचा समेशन एफ एक्स आला. म्हणजे तुमच्याकडे 3 होते, 1 2 3, त्याचे किती झाले आता 2 झाले. सांगा मग याचा रिझल्टंट कसं काढणार, याचा रिझल्टंट कसं काढणार सांगा. आता या दोघांचा एक करायचा, रिझल्टंट कसं काढणार सांगा. रूट 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 काय करणार मी, समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर, म्हणजे तुम्हाला रिझल्टंट मिळेल. मला सॉल्व्ह करून सांगा रिझल्टंट किती येते. एफ एक्स माहित आहे, एफ वाय माहित आहे, तुम्हाला रिझल्टंट मिळते. आहेत का रे सगळे, आहे का तुम्ही. हो. ओके, समेशन हा एफ एक्स आहे, हा एफ वाय आहे, मला त्याचा रिझल्टंट पाहिजे आहे. $12,094 एफ वायचा स्क्वेअर त्याचं रूट किती येते. 12,094 93 येते माझं. 12093 12094 93 किंवा 94 येईल न्यूटन. एवढं झालं की तुमचा 90% प्रॉब्लेम संपला. हे एकदम अवघड स्टेप आहे, मी परत एकदा नंतर सांगतो. ठीक आहे, आता मला फोर्स मिळाला, रिझल्टंट कुणावरचा, 2 नंबरच्या बोल्टचा फोर्स मिळाला. आता 2 नंबरच्या बोल्टचा प्रायमरी आणि सेकंडरी मिळून फोर्स मिळाला.
ठीक आहे, मी 5 मिनिटात परत सांगतो एकदा. आता 2 नंबरच्या बोर्डचा फोर्स मिळालाय, संपलं. फोर्स माहित झालाय, सब्जेक्टेड टू शिअर स्ट्रेस आहे, मग मी आता लिहितो शिअर स्ट्रेस ऍक्टिंग ऑन द बोल्ट. बघा, शिअर स्ट्रेस टाऊ इज इक्वल टू फॉर्म्युला काय, फोर्स डिवाइड बाय एरिया. टाऊ परमिसिबल स्ट्रेस, परमिसिबल स्ट्रेस किती आहे 80, परमिसिबल स्ट्रेस 80. फोर्स 2 नंबरच्या बोल्टचा रिझल्टंट घ्यायचा, प्रायमरी आणि सेकंडरीचा मिळून, डिवाइड बाय बोल्टचा एरिया सांगा रे. समजा हा तुमचा बोल्ट आहे, तर हा त्याचा थ्रेडेड पोर्शन असणार ना असा. तर हे फेल झालं तर कुठे फेल होणार, आउटर डायमीटरला फेल होणार का कोअरला फेल होणार, कोर डायमीटर. कोअर डायमीटरला. त्यामुळे एरिया काय येणार π/4 dc². ठीक आहे, किमती पुट करतो. AT इज इक्वल टू P2 आता शोधला 12,094 डिवाइड बाय π/4 dc². काय करा, dc² ला इकडे घ्या, 80 ला इकडे घ्या, सॉल्व करा आणि मग रूट घ्या, तुम्हाला DC. DC किती येते सांगा, 13.87. 13.8. हा कोअर डायमीटर मिळाला, पण कोअर नाही चालत मला आउटर लागणार. म्हणजे आपण ऑलरेडी रिलेशन वापरले, कोअर डायमीटर इज इक्वल टू 0.88 टाइम्स डी. या 0.82 न DC ला जे 13.87 ला डिवाइड करा 0.82 न, तुम्हाला आउटर डायमीटर मिळेल. $16.91. 16.91. आता याला काय आहे, आपण राऊंड फिगर करतोय स्टँडर्डायझेशन आधी. 18 mm घ्या, 17 mm घ्या, तुमच्या इच्छेप्रमाणे घ्या. ठीक आहे, म्हणजे आउटर डायमीटर घेतला मी 18, म्हणजेच कितीच असेल बोल्ट सिलेक्ट करू, M18 बोल्ट सिलेक्टेड. M म्हणजे मेट्रिक थ्रेडचा आउटर डायमीटर असलेला 18 बोल्ट सिलेक्ट करा, आणि इथं तुमचा प्रॉब्लेम संपला. मी सगळा प्रॉब्लेम परत सांगणार आहे, सगळा प्रॉब्लेम. ठीक आहे, जर असं व्यवस्थित लक्ष द्या, मे बी व्हिडिओ बंद पडला तर परत जॉईन करा. ठीक आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ. तुम्ही 1-2 वेळा बघितला, हा इथं प्रॉब्लेम संपलाय. पण जरा अवघड आहे स्टेप्स. अरे तुला सोपं वाटलं रे, तू हुशार दिसले, माझ्यासारख्याच काय. पावडर 4 बोल्ट दिलेले मला, इसेंट्रिक फोर्स दिलेला. मग याची केस काय आहे, हा इसेंट्रिक फोर्स सीजीला ठेवला तरी प्लेट खाली मूव्ह होत्या, म्हणजे हे बोल्ट सगळे मधनं तुटत, ते आपण बघितलं प्रायमरी शिअर म्हणतो त्याला आपण, प्रायमरी शिअर. आणि जर समजा या फोर्समुळे रोटेट झालं तर हे बोल्ट तुटतात, त्याला म्हणतो आपण मोमेंटमुळे फेल झालं, त्याला म्हणतो आपण सेकंडरी शिअर, मधनं कट होतं सेकंडरी शिअर. मग मी पहिल्यांदा प्रायमरी शिअर काढला. ते कसं काढलं बघा, हा फोर्स सीजीला घेतला, बघा इथं दाखवलाय सीजीला. तर तुटलं नाही तर हे 4 बोल्ट काय करणार, या फोर्सला अपोजिंग फोर्स लावणार. आता हा डाऊनवर्ड आहे, तर 4 बोल्टने लावलेला फोर्स अपवर्ड असणार, मी अपवर्ड दाखवले बघा, हे प्रायमरी. मग आता ह्या फोर्सला हे सगळे मिळून इक्वल फोर्स लावणार, म्हणजे सगळे इक्वल असतील तर मी काय दिलं, सगळे फोर्स सेम आहेत, P डिवाइड बाय नंबर ऑफ. प्रत्येक मला याच्यावर प्रायमरी फोर्स मिळाला, हे सोपं आहे. प्रायमरी फोर्स काय आहे, त्या फोर्सला अपवर्ड फोर्स लावायचा, संपला विषय. सेकंडरी फोर्स जो आहे तो मोमेंटमुळे जनरेट होतो. सेकंडरी फोर्स म्हणजे प्लेट रोटेट झाली क्लॉकवाईज की 4 बोल्ट तुटणार. मग मी तुम्हाला काय सांगितलं, सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, कोणाच करायचं, फोर्स पासून जवळ आणि वरचा जो असेल तो. मग मी 2 नंबरचा बोल्ट फेल होणार असं लिहिलं. बघा, मग मी इथं आलेलो, सेकंडरी शिअर फोर्स म्हणजे काय, हा जो फोर्सच्या जवळचा आणि अपवर्ड जो असेल तो फेल होणार. मग मी 2 नंबरचा फेल होणार म्हणून मी FBDच काढली. ते FBD. आता FBD काय काढली बघा, FBD
माझा व्हिडिओ उलटा दिसालाय का रे? नाही नाही बरोबर आहे. आहे बरोबर? ओके, ठीक आहे. मग मी काय केलं, त्या 2 नंबरचा जो काही फोर्स आहे 2 नंबरचा बोल्ट त्याची FBD काय. मग मी काय केलं, हा क्लॉकवाईज मोमेंट जनरेट करणार हा फोर्स. तर या प्रत्येकामध्ये जनरेट होणारे मोमेंट हे कसे यायला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, डिस्टन्स इंटू परपेंडिक्युलर फोर्स, डिस्टन्स इंटू परपेंडिक्युलर फोर्स, डिस्टन्स इंटू परपेंडिक्युलर फोर्स, डिस्टन्स इंटू परपेंडिक्युलर फोर्स. पण मोमेंट कशी यायला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज. कारण की या फोर्सनं जनरेट केलेला क्लॉकवाईज आहे. तर यांचे म्हणजे बोल्ट मधले जे फोर्सेस आहेत त्याचे मोमेंट कसे यायला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज. म्हणून मग अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे. म्हणून परपेंडिक्युलर जर फोर्स घेतला म्हणजे त्याचा एरो खाली येणार तर ते अँटी क्लॉकवाईज तयार होणार. त्याचा एरो इथं आला तर अँटी क्लॉकवाईज येणार, याचा एरो वर आला तर ते अँटी क्लॉकवाईज होणार, याचा एरो इथं आला तर ते अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, हे मी FBD काढून घेतली. मग 2 नंबरच्या बोल्ट मधला सेकंडरी फोर्स जो आहे, जो फोर्स येणार आहे त्याचा फॉर्म्युला P इंटू E इंटू R2 डिवाइड बाय R1 स्क्वेअर R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर प्लस R4 स्क्वेअर. मला रेडियस माहित नव्हत्या R1 R2 R3 R4. मग मी इथं काय केलं, या फिगर मध्ये बघा सेंटर म्हणजे CG 1 नंबरला जॉईन केला आणि एक ट्रायंगल फॉर्म केला. हा ट्रायंगल मी इथं दाखवलाय. ट्रायंगल R1 हे डिस्टन्स 150च्या हाफ, हे डिस्टन्स 200च्या हाफ. हे बघा इथे हे 150, हे 200, हे त्याचा हाफ, हे याचा हाफ. मग याच्यावरून पायथागोरस वरून मी R1 R2 R3 R4 मिळवला. त्याच्यावरून किमती पुट केला, मला P2 डबल डॅश मिळाला, म्हणजे सेकंडरी शिअर फोर्स मिळाला. याच्या पुढची हे स्टेप लय इम्पॉर्टंट आहे. ह्या स्टेप, आता ह्या स्टेप काय केल्या बघा मी. तर ही स्टेप करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं, FBD काढली 2 नंबरच्या बोल्टची. बघा ह्याचा प्रायमरी 2 नंबरच्या बोल्टचा प्रायमरी इथे आहे बघा, P2 डॅश अपवर्ड आहे काय, P2 दाखवला, P2 डॅश अपवर्ड. आणि 2 नंबरच्या बोल्टचा सेकंडरी हे बघा रेडियसला परपेंडिक्युलर आणि त्यांना अँटी क्लॉकवाईज मुवमेंट व्हायला पाहिजे. हा P2 दाखवला अँटी क्लॉकवाईज मुवमेंट. आता एक व्हर्टिकल आला, एक इन्क्लाइंड आलाय. आता इन्क्लाइंडला रिझॉल्व्ह करायला पाहिजे, म्हणून मी इन्क्लाइंडला रिझॉल्व्ह केलं. रिझॉल्व्ह करण्यासाठी मी पहिला हा अँगल शोधून घेतला, हा. मग R2 हे डिस्टन्स इथं ट्रायंगल फॉर्म केला बघा असा. हे R2 आहे, हे व्हर्टिकल डिस्टन्स हॉरिझॉन्टल, R2 व्हर्टिकल हॉरिझॉन्टल. याच्यावरून मी थिटा मिळवला हा, आणि हा थिटा इथं दाखवला. त्याच्यावरून हा अँगल मिळवला, हे 90 आहे, हा थिटा म्हणजे हा 90 मायनस थिटा, म्हणजे या P2 डबल डॅशचा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल आहे 53. मी त्याला रिझॉल्व्ह केलं. हे रिझॉल्व्ह केल्यानंतर मग माझ्याकडे आधी 2 फोर्स होते, व्हर्टिकल आणि इन्क्लाइंड. इन्क्लाइंडचे 2 केले परत, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल, म्हणजे टोटल 3 फोर्स आहेत आता, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल. मग मी काय केलं, Fx केलं, Fx म्हणजे एक्स डायरेक्शनचा घेतला, Fy केलं वाय डायरेक्शनचे घेतले, म्हणजे 3 फोर्सेस 2 मध्ये कन्वर्ट झाले, एक्स आणि वाय इथं दाखवले बघा, एक्स आणि वाय. मग त्यांचा रिझल्टंट म्हणजे एकच येणार ना रिझल्टंट, म्हणजे एक्स आणि वाय पुन्हा एकत्र केले, म्हणजे हा 2 होते, ह्यांचे 3 झाले, ह्या तिघांचे 2 झाले, आणि या दोघांचा 1 आला, म्हणजे हा तुमचा मिळाला रिझल्टंट फोर्स, म्हणजे 2 नंबरच्या बोल्टचा रिझल्टंट फोर्स. 2 नंबरचा रिझल्टंट फोर्स घेतला आणि मग मी काय केलं बघा, शिअर फोर्स आणि त्याच्यावरती मी इक्वेशन लिहिलं, शिअर फोर्स इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. परमिसिबल आधीच शोधला होता, फोर्स लिहिला, एरिया π/4 DC स्क्वेअर कोअरला फेल होणार, DC मिळवला, DC इज इक्वल टू 0.80 टाइम्स D, त्यावरनं D मिळवला. स्टँडर्डायझेशनसाठी पुढचा नंबर घेतला 18, म्हणजे M18चा बोल्ट मी सिलेक्ट केला. M18चा बोल्ट सिलेक्ट केला की हा प्रॉब्लेम तुमचा संपला. ठीक आहे, आता तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा.